मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस 19 ऑगस्ट हा समाज दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। याचे औचित्य साधून कार्यक्रम कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड येथे कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात संस्थापकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या शिक्षण प्रसारातील योगदानाचा गौरव केला। समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी उभारलेले शैक्षणिक कार्य हे आजही प्रेरणादायी असल्याचं वक्त्यांनी सांगितले। या प्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार माध्यमिक विभाग जाहीर करण्यात आला। हा सन्मान विनीत पवार सर यांना प्रदान करण्यात आला। अध्यापन पद्धतीत नवनवीन प्रयोग, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न आणि शैक्षणिक गुणवत्तेत दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात आले। मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीतून आजच्या पिढीने प्रेरणा घेणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन केले। शिक्षण, समाजसेवा आणि प्रामाणिक कार्यातून समाज अधिक सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमाला मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। उपस्थितांच्या सहभागामुळे कृतज्ञता सोहळा स्मरणीय ठरला। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आज मविप्र समाज दिन म्हणजेच कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती। या जयंतीच्या उत्साहात कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह येथे एक सोहळा आयोजित करण्यात आला होता, आदर्श शिक्षक पुरस्कार। तर आपल्या सोबत आहेत मविप्र समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे। तर आपण त्यांच्याकडून याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। 19 ऑगस्ट हा दिवस कैलासवासी रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस असतो आणि त्यांचं पुण्यस्मरण करण्याच्या निमित्तानं समाज दिन म्हणून हा मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये साजरा केला जातो। या निमित्तानं सर्व ज्या शाळा आणि महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी समाज दिन हा उत्साहात साजरा करतो आणि दुपारी 2 वाजता रावसाहेब थोरात सभागृहामध्ये एकत्रितपणे हा समारंभ होत असतो। या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विशेष अतिथी दत्ता कराळे सर, जे आपले पोलीस महासंचालक आहेत नाशिकचे, आणि दुसरे आमचे प्रमुख उपस्थित असणारे विलासजी शिंदे, जे सह्याद्री फार्मचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि अध्यक्ष आहेत, हे दोघे उपस्थित होते। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। याच्यामध्ये या संस्थेच्या प्रगतीमध्ये ज्या कर्मवीरांनी मोलाचे सहकार्य केलेलं आहे, ज्यांनी साथ दिलेली आहे, या सगळ्या कर्मवीरांचं पुण्यस्मरण या निमित्तानं केलं गेलेलं आहे। त्याचा इतिहास, याची उजळणी या ठिकाणी झालेली आहे आणि या संस्थेमधल्या या वर्षभरामधल्या घडामोडींमध्ये ज्या शिक्षकांनी चांगलं काम केलं, ज्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली, अशा सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं सत्कार आणि त्याचा गुणगौरव या निमित्ताने झालेला आहे आणि यामुळे सर्वच शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळणार आहे। तर या निमित्तानं मी या सर्व कर्मवीरांना मनपूर्वक आदरांजली अर्पण करतो आणि त्यांनी घालून दिलेल्या तत्वावरती बहुजन हिताय बहुजन सुखाय या कार्यप्रणालीवरती या संस्थेची वाटचाल आतापर्यंत चालू आहे आणि ती अशीच यापेक्षा चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम हे आमचं कार्यकारी मंडळ नक्कीच करेल अशी मला खात्री आहे। पुन्हा एकदा या समाज दिनाच्या निमित्तानं मी सगळ्या समाजातील बांधवांना आणि विद्यार्थ्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।